तर डॉक्टर सुयश चव्हाण यांच्याबद्दल खरं तर ते डॉक्टर म्हटल्यावर तुम्हाला अर्थातच डॉक्टर ते आहेतच, परंतु ते IFS अधिकारी आहेत. शैक्षणिक पार्श्वभूमी म्हटलं तर ते व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी MBBS आणि MD फार्माकॉलॉजीचं शिक्षण पूर्ण केलंय. डॉक्टर सुयश चव्हाण हे भारतीय परराष्ट्र सेवेतील सनदी अधिकारी राजदूत असून ते गर्जे मराठी ग्लोबल या जागतिक व्यासपीठाशी आणि मराठी डायस्पोराशी जवळून जोडलेले आहेत. नव्या पिढीतील विचार, ऊर्जा आणि नव्या संधीच्या दृष्टीनं त्यांचा सहभाग निश्चितच महत्वाचा आहे. तेव्हा आमंत्रित करते मी श्री सुयश चव्हाण यांना. नमस्कार. जय हिंद. आय होप आय एम ऑडिबल. येस. येस सर. येस, ऐकू येत आहे. रिस्पेक्टेबल मेंबर्स, आनंदजी, सुनीताजी, माधव दादा दिसत आहेत इथे. परत डॉक्टर बोधनकर सर दिसत आहेत मला. आय एम सो हॅपी टू सी सर. आणि विजय सर दिसत आहेत ऑस्ट्रेलियावरून. म्हणजे कमाल कमाल आहे. म्हणजे GMG मेंबर्सची स्पिरिट पाहून इतका आनंद होतो. आणि जसं आम्ही पोस्टिंग करून दिवाळीला परत घरी येतो आणि मग सगळे फॅमिली मेंबर्स भेटतात, तशा टाईपची आज फिलिंग वाटते की सगळे जवळचे फॅमिली मेंबर्स एकदाच ऑनलाईन का होईना दिसतायत, बोलतायत, भेटतायत. हे पाहून इतका आनंद होतो की सांगता येत नाहीये मला. जेव्हा पण आपल्या इव्हेंट्सचं अपडेट येतं तेव्हा आवर्जून यावंसं वाटतं, पण बऱ्याचदा कामामुळे जमत नाही. नेव्हरदलेस जेव्हा पण पॉसिबल होतं तेव्हा मी असोसिएटेड असतो आपल्या GMG टीम मेंबर्स सोबत, आपल्या इव्हेंट सोबत. 10वा वर्धापन दिन, हार्टी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन, सर्वांचे अभिनंदन. आणि खरंच विश्वास होत नाहीये की 10 वर्ष झालेत. असं मी यासाठी म्हणतोय कारण जेव्हा मी फर्स्ट पोस्टिंगला जर्मनीला गेलो होतो त्यावेळी आय थिंक इट वॉज अराउंड 2020. त्यावेळी आनंदजींचा एक कॉल आला आणि दॅट कॉल वॉज सपोज टू बी फॉर लाईक 5-10 मिनिट्स, आणि आम्ही 2-3 तास चर्चा करत राहिलो. आणि दोघांची जी पॅशन होती, आता मी तर नवीनच जॉईन झालो होतो, माझ्या IFS करिअरमध्ये नवीन होतो, पण आनंदजींची जी एनर्जी होती, जे पॅशन होतं महाराष्ट्रासाठी, ते पाहून इतका मी कनेक्ट झालो त्यांच्याशी. इट वॉज सो इन्स्पायरिंग, सो मोटिवेशनल, की त्यानंतर ते असोसिएशन घट्टच होत गेलं. आणि आय एम सीइंग द ग्रोथ इयर ऑन इयर. इतकं चांगलं नेटवर्क आपलं बनत जात आहे, ते पाहून खूप आनंद होतो. 10 वर्ष ऍज ऍज समवन हु हॅज शिफ्टेड करिअर्स फ्रॉम मेडिसिन इन टू ऍडमिनिस्ट्रेशन, डिप्लोमसी, 10 वर्ष तर आपल्याला समजण्यासाठी जातात की आपल्यासमोर काय आव्हान आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऍज अ डॉक्टर सांगतोय की आयुष्याचे पहिले 10 वर्ष हे समजण्यात जातात की पाऊल कसे टाकायचे पुढे. तर आता 10 वर्ष झाली, आता आपण टीनेज मध्ये आलोय, आता आपण टीनेजर्स आहोत. आणि त्या टीनेज एनर्जीने आपल्याला परत पुढे काम करायचंय. तर वी हॅव जस्ट स्टार्टेड. आय फील 10 years इज जस्ट द स्टार्ट, आणि अजून खूप एनर्जीने आपल्याला पुढे काम करायचंय. आफ्टर माय सिलेक्शन इन 2018 मी 4 वर्ष जर्मनीमध्ये होतो, आपल्या एम्बसीमध्ये, कॉन्सुलेटमध्ये, इंडियन एम्बसी अँड कॉन्सुलेट, बोथ इन बर्लिन अँड इन म्युनिक. आणि तिथे असताना काही उपक्रम आपण GMG सोबत राबवले होते. प्रामुख्याने तिथे आपली जी कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये जो उत्साह असतो तो आपल्याला चॅनलाइज करायचा एका सकारात्मक कार्यासाठी. या उद्देशाने आपण ग्लोबल महाराष्ट्र नावाचं एक इनिशिएटिव्ह सुरू केलं होतं, ज्याने व्हॉट वी डिड वॉज, आपले जे पण जर्मनीमध्ये डायस्पोरा मेंबर्स आहेत, मराठी डायस्पोरा मेंबर्स, त्यांच्या मदतीने अक्रॉस 36 डिस्ट्रिक्ट जिल्हा परिषद शाळांमध्ये जर्मन लँग्वेज शिकवणे आणि ती शिकल्यामुळे करिअरमध्ये काय ऍडव्हान्समेंट होऊ शकतात याची अवेअरनेस क्रिएट करणे, असा उपक्रम राबवला. अक्रॉस 36 डिस्ट्रिक्ट, बऱ्याच म्हणजे ओव्हर 300-400 स्कूल्समध्ये स्टुडंट्स हॅड क्रॉस्ड ऑलमोस्ट 1-2-3 लेवल्स ऑफ जर्मन फ्री ऑफ कॉस्ट. तर असा हा तो उपक्रम आपण राबवला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि औडीचं जे मॅन्युफॅक्चरिंग हेडक्वार्टर आहे इंगोलस्टार्ट, त्याला सिस्टर सिटी मधून म्हणून कनेक्ट करण्याचा उपक्रम राबवला. आणि या सर्व उपक्रमांमध्ये जी डायस्पोराची मदत आपल्याला झाली, त्या डायस्पोराला कनेक्ट करण्याचं जे काम GMG करतंय ते खूपच कौतुकास्पद आहे.
एखाद्या टीम मध्ये सगळे प्लेयर्स जरी महत्वाचे असले तरी सुद्धा कोच आणि कॅप्टन याचा जे महत्व आहे ते आपल्याला वी हॅव टू अंडरस्कोर अंडरलाईन इट. आणि ते काम आनंदजी, माधवजी आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे. सगळ्यांमध्ये इच्छा असते, सगळ्यांना काही ना काहीतरी करावं असं वाटतं, पण ती ती एनर्जी चॅनलाइज करणे हे सगळ्यांना जमत नाही. यासाठी परिश्रम लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅक्रिफाईस लागतं. आपल्याला सक्सेस दिसते, 10 वर्ष दिसत आहेत, पण त्या 10 वर्षांमागचं जे सॅक्रिफाईस असेल, जे स्वतःचा वेळ सोडून दुसऱ्यांसाठी वेळ देणं, त्यांना कनेक्ट करणं, ही जी एक भावना असते ती जी आनंदजींमध्ये आहे ती खरंच कौतुकास्पद आहे, इन्स्पायरिंग आहे आपल्यासाठी. दोन गोष्टी मी सांगू इच्छितो इथे. व्हॉट आय फील इज गोइंग अहेड, आपली जी महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे, सध्या मी विशाखापट्टणम मध्ये आहे. आफ्टर कमिंग बॅक फ्रॉम जर्मनी, आय वर्क फॉर 1 year इन द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. ब्राझील डेस्क वर मी काम केलं, इंडिया ब्राझील रिलेशन्स साठी. आणि देन नाव आय एम हेडिंग दी पासपोर्ट ऑफिस, पासपोर्ट सर्व्हिसेस इन ऑलमोस्ट हाफ ऑफ द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. तर इथे असताना देर आर अ लॉट ऑफ लेसन्स दॅट आय एम लर्निंग. इथली कम्युनिटी कशी वावरते, इथली लोक कशी वावरतायत, आपल्याच देशाचा भाग असला तरी कल्चरल कसे डिफरन्सेस आहेत, ऑन्टरप्रिनरशिपला कसं प्राधान्य देतात ते, त्यांची कम्युनिटी कशी कनेक्टेड आहे, हे सगळं जवळून पाहायला मिळतं इथे. आणि त्यातून मला असं जाणवतं की गोइंग अहेड फॉर अस महाराष्ट्रीयन्स, आय थिंक 2 things आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. One is increasing our risk appetite, our risk taking ability that has to come to us naturally to the next generation. आणि हे पुढच्या जनरेशनला आजचे जे स्टॉलवर्ड्स आलेत, एकाहून एक म्हणजे इतकं अचीवमेंट आहे आपल्या लोकांचं, पण ते पुढच्या जनरेशन पर्यंत गेलं पाहिजे. रिस्क टेकिंग ॲबिलिटी, अस महाराष्ट्रीयन्स हॅव बीन रिस्क टेकर्स, बट फॉर द पास्ट फ्यू इयर्स आपण थोडेसे रिस्क अवर्स झाल्यासारखं वाटतं मला. ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी आली पाहिजे आणि ती आपला जो ज्या इतिहासाबद्दल आपण इतके प्राऊड असतो आणि जो वर्तमान आपला आहे, जिथे आपली लोक वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या कंपनीजमध्ये टॉप पोझिशन्सवर आहेत, त्यांच्या लाईफ स्टोरीज मधनं ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपल्यात येईल असं मला वाटतं. आणि सेकंड थिंग इज कम्युनिटी सपोर्ट. फक्त रिस्क टेकिंग ॲबिलिटीने होत नाही. ज्या पण कम्युनिटीज प्रोग्रेसिव्ह आहेत, ज्या परदेशात जात आहेत, चांगलं काम करतायत, त्यांचं जे कम्युनिटी सपोर्ट आहे ते एकदम स्ट्रॉंग आहे असं जाणवतं. आणि आता कुठे आपण ते पाऊल टाकायला सुरुवात केली आहे आणि गरजे मराठीने जे इनिशिएटिव्ह घेतलंय त्याच्यामुळे त्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीला जे एक नेटवर्क लागतं, एक सेफ्टी नेट लागतो, तो कम्युनिटीचा सेफ्टी नेट जीएमजीने आता क्रिएट केलेला आहे. ह्या दोन गोष्टी जर आपण कंटिन्यू ठेवल्या, येणाऱ्या जनरेशनला रिस्क घ्यायला लावलं आणि मागच्या जनरेशननी तो नेट क्रिएट करून ठेवणं जीएमजी द्वारे, तर आय थिंक वी हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर अहेड. ऑनरेबल सीएम वारंवार सांगतात की आपल्याला $1 trillion इकॉनॉमी फास्टेस्ट पॉसिबल रूटनी झालं पाहिजे आणि 1 trillion वुड बी जस्ट अ स्टार्ट. त्यासाठी डायस्पोराच्या एनर्जीचं चॅनलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जे आपण करतोय. आणि गोइंग अहेड आय फील देर आर 3 E's, अल्फाबेट E's दॅट वी नीड टू फोकस ऑन. जे मला पर्सनली असं वाटतं की द फर्स्ट E वुड बी एज्युकेशन. I mean, now that I am myself in the government, I can't criticize the government. आणि का करू? कारण मीच त्या जागी आहे ना. जेव्हा मी डॉक्टर होतो तेव्हा मुक्त कंठाने मी गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे म्हणायचो. पण आता जेव्हा मी पाहतो तेव्हा मीच गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे आय रिअलाइज द लिमिटेशन्स. इतका मोठा देश आहे, इतकी मोठी रिक्वायरमेंट आहे आणि गव्हर्नमेंट फक्त सगळं पुरेसं पडू शकत नाही, त्यांचे एफर्ट्स तेवढे पुरेसे पडू शकत नाहीत. सो इट हॅज टू बी अ कोऑर्डिनेटेड एफर्ट ऑफ एव्हरीवन. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे एज्युकेशन सेक्टर आहे, फक्त गव्हर्नमेंटवर सोडता येणार नाही. आता इतके सगळे जे लोक आपल्या समोर होते, जे बोलले, त्या सगळ्यांनी सांगितलं की दे आर विलिंग टू गिव्ह द बेस्ट प्रॅक्टिसेस किंवा जे पण त्यांचं नॉलेज ट्रान्सफर आहे ते देऊ इच्छितात. तर ते जे एज्युकेशन आहे, ते जे नॉलेज आहे, स्किल आहे, ते ट्रान्सफर होणे गरजेचं आहे. इट पेन्स मी की अजून पण आपल्या राज्याची लिटरसी 100% नाहीये. आपल्या राज्याने लिटरसी द्यायला सुरुवात केलीये. म्हणजे भारताला जे शिकवलं ते आपल्या राज्यापासून सुरुवात झाली त्या शाळांची, आणि आपल्या राज्यात 100% लिटरसी एन्श्युअर करणं
हे आपलं कर्तव्य आहे, फक्त गव्हर्नमेंटचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून एक एक जिल्हा, एक एक तालुका, एक एक गाव 100% लिटरेट करण्यामागे प्रयत्न केला पाहिजे. जीएमजी ला माझं एक रिक्वेस्ट आहे की आपण याकडे थोडं लक्ष देऊया. सेकंड थिंग, दॅट लिटरसी शुड ऑल्सो इन्क्लूड बेसिक्स ऑफ सायन्स, नॉट जस्ट एआय. एआय तर पाहिजेच, डीप टेक, न्यू टेक तर पाहिजेच, बट बेसिक्स ऑफ सायन्स हॅज टू बी स्ट्रॉंग इन एव्हरी महाराष्ट्रीयन. म्हणजे एक महाराष्ट्रीयन दिसला की लोकांना कळलं पाहिजे आपला इतिहास खूप स्ट्रॉंग असतो, पण आपलं सायन्स पण तेवढंच स्ट्रॉंग पाहिजे. गोईंग अहेड वी नीड महाराष्ट्रीयन्स टू बी ऍब्सोल्युटली महाराष्ट्रीयन दिसला की याचं सायन्स पक्का आहे असं पुढच्याला वाटलं पाहिजे. तर एज्युकेशनमध्ये ऍटलिस्ट वी हॅव टू फोकस ऑन दिस. सेकंड इज ऑन्टरप्रिनरशिप. A lot has been said, and GMG since the beginning has been focused on entrepreneurship, which मला इतकं आवडतं ना आनंदजींचं आणि आपल्या टीमचं जे हे फोकस आहे सुरुवातीपासून, की एक प्रचलित ओळ असते महाराष्ट्रीयन्स बद्दल, ती मला बोलाविषयी वाटत नाही इथे, की आपण बिझनेसमध्ये कसे कमी आहोत आणि ते ऍब्सोल्युटली फॉल्स. आपण प्रामाणिक लोक आहोत, आपलं सोशल जो कंपास आहे तो स्ट्रॉंग असतो, म्हणून आपण बऱ्याचदा काही बिझनेसेस, काही गोष्टी करण्यापासून स्वतःला रोखतो. कदाचित त्यामुळे आपण मागे पडलो असू, बट आपलं टॅलेंट, आपलं स्किल, हार्डवर्क, आपली लिडरशिप क्वालिटी कुठेच कमी पडत नाही. ऑन्टरप्रिनरशिप जर आपण करायची ठरवली, 10च वर्ष झालेत ना, आता फक्त 10च वर्ष झालेत, होऊ दे आम्हाला 50 वर्ष, आणि मग आपण ठरवू महाराष्ट्रीयन्स बिझनेस करू शकतात का नाही. जीएमजी मधनच वा. कितीतरी युनिकॉर्न्स क्रिएट होतील, आय एम प्रिटी शुअर. सो वन इज एज्युकेशन, सेकंड इज ऑन्टरप्रिनरशिप, अँड थर्ड थिंग, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अस महाराष्ट्रीयन्स आय फील इज एक्सिलन्स. म्हणजे चालतं रे, होतं रे, ही जी एक भावना आहे ना, ती नको. मी 4 वर्ष जर्मनीमध्ये काढलेत. जसं आपण जर्मन्स आणि जॅपनीज लोकांना बघून जसं आपल्याला वाटतं की ह्या माणसाकडे जर माझं काम गेलं तर दॅट मीन्स एक्सिलन्स, तसं एका महाराष्ट्रीयनकडे जर काम दिलं तर तो कुठेही हायगाई करणार नाही, कुठेही कॉस्ट कटिंग करणार नाही. दॅट वुड मीन एक्सिलन्स कुठल्याही कामात. ही जी भावना आहे ती आपल्याला आपल्या मेंबर्समध्ये आणि आपल्या पुढच्या पिढीत दिलीच पाहिजे. कुठेच म्हणजे कुठेतरी कॉस्ट कटिंग केलीये किंवा क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलीये तर खपवून तुम्ही घेऊ नका. मी तर घेत नाहीच माझ्या कामामध्ये, तुम्ही घेऊ नका, व्हॉट एव्हर फील्ड यू आर वर्किंग इन. सो ऍज अ महाराष्ट्रीयन वी हॅव टू एन्श्युअर की वेळ लागला तरी चालेल, पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. प्रत्येक कम्युनिटीचा एक स्टिरियोटाईप बनलेला असतो आपल्या पूर्ण देशात. तसं महाराष्ट्रीयन्स आर गुड ऍट सायन्स, गुड ऍट आयटी, प्रोग्रेसिव्ह, ऑन्टरप्रिन्युरियल आणि एक्सिलन्स चेज करणारी कम्युनिटी आहे. पर्स्यूट ऑफ एक्सिलन्स या कम्युनिटीच्या रक्तात आहे, हे बोललं पाहिजे पुढच्या वर्षात लोकांनी. दिस इज व्हॉट आय फील. बाकी इथे इतके स्टॉलवर्ड्स आहेत की मी काही बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. मी अजून तुमचा एक लहान भाऊ समजा, तुमच्यातलाच एक तुमचा फॅमिली मेंबर सध्या गव्हर्नमेंटमध्ये आहे असं समजा. माझ्याकडून जर काही मदत होऊ शकत असेल तर मी नेहमी अवेलेबल आहे आपल्या मेंबर्ससाठी. महाराष्ट्रातलं कुणी जरी अप्रोच केलं तरी एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. मी सगळं काम बाजूला ठेवून ते प्रायोरिटीवर करतो आणि पुढेही करत राहीन. When you are selected in the service, especially in the Indian Foreign Service, you are representing India abroad, but ministry itself says ki you have to represent your state. त्याच्यामुळे ऑफिशियली सुद्धा आय एम सपोज टू रिप्रेझेंट माय स्टेट महाराष्ट्र. मिनिस्ट्री वॉन्ट्स अस टू प्रमोट ट्रेड, टुरिझम अँड टेक्नॉलॉजी. ह्या गोष्टीसाठी महाराष्ट्रासाठी जर काही करता येत असेल गर्जे मराठी सोबत तर नक्कीच आनंद होईल. तर परत एकदा हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. आनंदजींचं, माधवजींचं कोर टीम जी आहे तिचं जिनी हे रोप लावलं, त्यानंतर जी लोक जुळत गेली, स्ट्रेंथन करत गेली ह्या सगळ्या गोष्टींना, त्या सगळ्यांचं अभिनंदन. अख्ख्या जगात सगळीकडे आपली लोक पसरलेली आहेत, सगळे सपोर्ट करतायत, ते पाहून खूप आनंद होतोय. आणि परत एकदा टीनेजर झाल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन, आणि त्या टीनेज एनर्जीने आपण परत काम करू अशी अपेक्षा. थँक्यू सो वा मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा जय. वा 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 वा, फार सुंदर बोललात. डॉक्टर सुयश चव्हाण या नावालाच एक मोठं वलय मला दिसतंय, आणि ही जी काही तुम्ही ची त्रिसूत्री सांगितली आहे, म्हणजे एक्सलन्स आहे, एज्युकेशन आहे, आणि त्याचबरोबर एंटरप्रिनरशिप, या त्रिसूत्रीचा ईच अँड एव्हरीवन प्रत्येकानं त्याचा लाभ घ्यावा आणि ते अंगीकारावं. आणि एका सनदी अधिकाऱ्याची ही कळकळ पाहून आम्हाला देखील खूप गदगद होत आहे.
सुयशजी, तुमच्याच नावाप्रमाणे तुम्हाला खूप सुयश मिळो तुमच्या कार्यासाठी. या माझ्याकडून आणि इथे जमलेल्या तमाम मराठी कुटुंबाकडून शुभेच्छा. आणि आता मी काही वेळासाठी सूत्र माझे म्हणजे एक अर्थातच गरजे हं. मराठी ग्लोबलचे जे संचालक आहेत माधव दापके यांना देते. काही वेळ ते एक तुमच्याशी मिनिट, संवाद एक मिनिट, साधतील. एक मिनिट, एक मिनिट. सुयशजींनी जेवढं पोटतिडकीनं सांगितलं, त्याच्या हा. मागे हे वंशपरंपरेत आलेलं आहे. त्यांच्या बरं. वडिलांनी सुद्धा एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा ते वा वा. तितक्याच पोटतिडकीने केलेलं आहे. सो त्यांच्याकडे जो आलाय हा वारसा आलेला आहे. त्या पोटतिडकीने ते हं, बोलतायत हं. ते. हं, हं.